नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे गर्भाशय स्खलन. याला युटेराइन प्रोलॅप्स पण असे म्हटले जाते. योनी मार्ग आणि गर्भाशय खाली सरकले तर त्याला गर्भाशय स्खलन असे म्हणतात. इतर देशापेक्षा भारतामध्ये या विकाराचे प्रमाण जास्त आहे. गर्भाशय सामान्यतः अंतर्गत बंधनांनी एका जागी बांधलेले असते. शिवाय योनी मार्गाच्या आणि आजूबाजूच्या इतर स्नायूंचा त्याला आधार असतो. यापैकी कुठेतरी शिथिलपणा आला तर गर्भाशय खाली सरकते. याची कारणे रुग्णाला योनी मार्गातून काहीतरी बाहेर येत आहे असे वाटते. गुदद्वार आणि मूत्राशय या भागामध्ये जडपणा वाटतो. ओटीपोट खाली ओढल्यासारखे वाटते. सतत लघवीला जावेशी वाटते, पण लघवी समाधानकारक होत नाही. जंतू संसर्ग झाला तर लघवीची आग होते, जळजळ होते, मल विसर्जन करताना त्रास होतो. मासिक पाळीच्या आधी आणि नंतर ही लक्षणे वाढतात. स्त्रीला संभोग करताना त्रास होतो, वंध्यत्व येऊ शकते. याची कारणे काय आहेत? गर्भाशय स्खलनाची अनेक कारणे आहेत. पचनमार्गामध्ये वायूचे प्रमाण वाढले तर त्याचा दाब गर्भाशयावर पडतो. दीर्घकालीन बद्धकोष्ठता, जास्त प्रमाणात खाणे, घट्ट कपडे घालणे, ओटीपोटातील स्नायू दुर्बल होणे, अशक्तपणा, व्यायामाचा अभाव ही गर्भाशय स्खलनाची इतर कारणे आहेत. प्रसूतीला वेळ लागणे, प्रसूतीच्या वेळेस तज्ज्ञ डॉक्टरांची मदत न मिळणे, विश्रांती न मिळणे, बाळंतपणामध्ये योग्य आहार न घेणे, अनेक बाळंतपणे शारीरिक कष्टाची कामे करणे, गर्भाशयाला इजा होणे, मासिक निवृत्तीनंतर गर्भाशयाचा आकार बदलणे ही गर्भाशय स्खलनाची महत्त्वाची कारणे आहेत. प्रतिबंधक उपाय. गर्भाशय स्खलनावर उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे सोपे आहे. गरोदरपणामध्ये प्रसूतीच्या वेळेस आणि नंतर आरोग्याची नीट काळजी घ्यावी. भरपूर विश्रांती, संतुलित आहार आणि योग्य व्यायाम यामुळे ओटीपोटीचे स्नायू बळकट होतात. त्यामुळे स्खलनाला आळा बसतो. यावर उपचार. योग्य आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी गर्भाशय स्खलनाच्या उपचारासाठी आवश्यक आहेत. ओटीपोटीचे स्नायू बळकट होतील असा आहार घ्यावा. परकराची नाडी घट्ट बांधणे किंवा वजन उचलणे ज्यामुळे ओटीपोटावर भार पडेल असे काहीही करू नये. सुरुवातीला 5 दिवस फलाहार करून उपवास करावा. दिवसातून 3 वेळा संत्री, सफरचंद, अननस, द्राक्षे अशी फळे दर 5 तासानंतर खावी. पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. उपवास काळानंतर हळूहळू पौष्टिक आहार सुरू करावा. आहारामध्ये बिया, कवच फळे, धान्ये, भाज्या आणि फळे असावीत. आवश्यकता वाटल्यास 1 महिन्यानंतर पुन्हा हा फलाहार करून उपवास करावा. गर्भाशय स्खलनावर गाजराचा रस हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. गाजर वाटून त्याचा गोळा पिशवीत ठेवून योनी मार्गात ही पिशवी ठेवावी. 10-12 तासानंतर पिशवी बदलावी. त्यामुळे गर्भाशयाचे स्नायू बळकट होतात. इप्सम सॉल्टचे उष्ण स्नान सुद्धा गर्भाशय स्खलनावर अत्यंत लाभदायक आहेत. हे स्नान आठवड्यातून 2 वेळा करावे. 1.5 किलो इप्सम सॉल्ट उष्ण पाण्यामध्ये टाकावे. नंतर रुग्णाने टबमध्ये 10 ते 20 मिनिटे बसावे. हे स्नान रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. स्नानानंतर थंडी वाजणार नाही याची काळजी घ्या. स्नान करताना साबण वापरू नये. 1 दिवसात रात्री अदलून बदलून उष्ण थंड कटी स्नान घेतल्याने सुद्धा फायदा होतो. आता ह्यासाठी व्यायाम. ओटीपोटीचे स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. झोपलेल्या स्थितीमध्ये दोन्ही पाय उचलून पायाखाली 2 जाड अशा उश्या ठेवाव्यात. हे जमत नसेल तर रुग्णांनी खुर्चीत बसावे आणि पाय दुसऱ्या खुर्चीवर ठेवावे. दिवसातून अनेक वेळा असा व्यायाम केल्याने याचा जास्त फायदा होतो. त्यामुळे ओटीपोटीचे स्नायू बळकट होतात. गर्भाशय स्खलन झालेल्या स्त्रीने 2 मुलांपेक्षा जास्तीत जास्त 2 मुलांमध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्भाशयाला विश्रांती मिळते आणि ओटीपोटीचे स्नायू बळकट व्हायला मदत होतात. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.